मला एकच गोष्टीचा रिग्रेट वाटतो, लोक बाबासाहेबांना का मानत नाही. हे लंडनमधलं बाबासाहेबांचं घर आहे, पण मी लंडनमध्ये नाही, मी मुंबईमध्ये आहे. आणि हा जो इकडे तुम्ही जे बघताय ते बनवलेलं आहे, हे SP ग्रुपने बनवलेलं आहे वरळीमधल्या. बाबासाहेबांचे विचार म्हणजे तुम्हाला जसं की आपण एका पुस्तक लायब्ररी बघू शकतात, ही लायब्ररी आहे क्रिएट केलेली बाबासाहेबांची त्यांच्या घरात. आणि हे त्यांचे काही फोटोज आहेत जे तुम्ही बघू शकतात. रेअर फोटोज तुम्हाला बघायला मिळतील त्यांच्या टाईमचे, ते सगळे फोटोज आहेत. असे मी बहुतांश असे फोटो सगळे मी नागपूरला बघितलेले, नागपूरला गेलो तेव्हा. बाबासाहेब फक्त आपलं जसं की आपल्याला माहिती आहे फक्त इंडियापुरते नाही आहेत, इट्स इंटरनॅशनल. खंत हाच आहे की इंडियातल्या लोकांना याची जाणीव नाही. बरेच लोक आंबेडकरांना मानत नाही. तुम्ही वाचलत नाही त्यांच्याबद्दल, गौतम बुद्धांबद्दल, तर तुम्हाला कसं कळणार आहे, काय कळणार आहे. जी कोरोनामध्ये जी आपली अव्यवस्था झालेली, जसं की आपण बघितलं की कुठेही जात होतं आपल्याला छूत अछूतसारखं जे फील होत होतं, म्हणजे ह्यावेळेस कोरोना होता त्या काळात आपल्याला कळालं किती वाईट आहे जर आपण अनटचेबिलिटी आपण जसं बोलतो. बट त्यावेळेस जर आपल्याला तसे वागत होते, ज्यावेळेस काहीही कसलाही रोग नव्हता, काहीही नव्हतं, बट लोकांना तसं ट्रीट करत होते. मग त्याच्यात तुम्ही समजा किती घाण म्हणून ते कल्चरला किती घाण करून टाकलेलं लोकांनी. ह्युमॅनिटी म्हणजे त्यावेळेस कायच नव्हतं. जातीवाद हा सगळ्यात वर्स्ट पार्ट आहे. कोणत्याही पॉलिटिक्समध्ये तर बिलकुल नका जाऊ. बट खरं सांगतो आहे, चांगल्या गोष्टी आहेत, खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, सगळंच शिकण्यासारखं आहे. सो बाबासाहेबांना फॉलो करा, त्यांचे जे फुटप्रिंट्स आहेत त्यांना फॉलो करा. गरज नाही तुम्हाला की तुम्हाला नाही मानत नका म्हणू, बट त्यांची पुस्तकं वाचा, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल त्यांना मानायचं आहे नाही मानायचं आहे, इट्स अप टू यू. बट माझ्याकडून मी तेवढंच तुम्हाला म्हणेन की थोडं वाचलं पाहिजे आपण बाबासाहेबांबद्दल. आता हे जर तुम्ही बघतायत पाठी, अशी लायब्ररी या लोकांनी बनवलेली आहे. लायब्ररीचं तर म्हणजे हुबेहूब जसं त्यांचं घर होतं लंडनचं, तेच इकडे बनवलेलं आहे. ह्याच्यावरती बघा तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटी USA. बरेच लोक आंबेडकरांना मानत नाही, कारण की त्याच्या पाठीमागे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास कधी केला नाही, कारण की त्याच्याबद्दल कधी वाचलं नाही. बट जे पण आज तुम्ही राईट्स घेत आहेत, कोणत्याही प्रकारचे राईट्स असू द्या, संविधानाबद्दल कोणती पण माहिती असू द्या, जर तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल, तुम्हाला शिक्षणाचे राईट्स आहेत, तुम्हाला जॉबवरती 8 तासाचे जे तुम्ही आता जॉब करतायत, परत कधी पण कोणती न्यायव्यवस्थेमध्ये आपल्याला न्याय पाहिजे असेल, तर हे सगळं आपल्याला बिलॉंग करतं, सगळं भेटलं आहे ते फक्त बाबासाहेबांमुळे. तर याच्यासाठी रिस्पेक्ट ठेवा, कल्चरला रिस्पेक्ट करा. आणि बरेचसे लोक लाजतात आपल्या स्वतःच्या कल्चरला घेऊन, सो याच्यात लाजण्यासारखं काही नाही आहे. उलट यू शूड फील प्राऊड की बाबा आपल्यामधला जे होते ह्यांनी करून सगळं केलं आपल्याला, जे आज आपल्याला तुपाची खायला मिळते. जसं की आपण बघू शकता चांगले आम्ही फूड रेस्टॉरंट्स वगैरे मी कोलॅब करतो, एक्सप्लोर करायला भेटतात. ते सगळे कोणामुळे? तर एकच आहे, बाबासाहेब यांच्यामुळे. इकडे यांनी असं हे बुद्धवंदनासाठी हे बनवलं ना, जसं तुम्हाला माहिती आहे, जसं म्हटलं मी SP ग्रुपने बनवलेलं आहे. किती क्लासिक वाटतं बघा. स्टेशन के तरफ बाहेर जाणार, हे मेट्रो स्टेशन आहे. मेट्रो स्टेशनच्या इकडे बाजूला जाण्यावरती हे दिसेल तुम्हाला, ते तिकडे बनवलेलं आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums soft.